राजस्थानमधील एका दुर्दैवी घटनेने देशभरात सरकारी शाळांच्या स्थितीबद्दल चिंता निर्माण केली आहे। झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी सरकारी शाळा कोसळून 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि 32 विद्यार्थी जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच आता अमरावती जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यात आले आहे। डॉक्टर अलीम पटेल यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे। पुढील 15 दिवसात हे ऑडिट पूर्ण करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टर पटेल आणि युनायटेड फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। या संपूर्ण विषयावर अधिक सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। ऑफिसला आलो होतो, कारण असं की राजस्थान जिल्हा झालावाड पिपलोदी गावामध्ये जे शाळा होती, सरकारी शाळा, त्याची जे छत होती ते कोसळून पडली आणि दुर्दैवी त्याच्यात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि 32 विद्यार्थी जे आहे ते घायल झालेले। अशी घटना अमरावती जिल्ह्यात होऊ नये त्याच्यासाठी आम्ही पूर्ण टीम आज कलेक्टर साहेबांशी भेटलो आणि पूर्ण जे सरकारी शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा असो, महानगरपालिकेची शाळा असो, नगरपालिका आणि जे काही आपले सरकारी शाळा आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट याची डिमांड आम्ही आज ठेवलेली आहे की त्याच्यात एक इंडिपेंडेंट कमिटी नेमून एक प्रॉपर स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काही परिस्थिती आहे सरकारी शाळांची जिल्ह्यात ते आपण पूर्ण हे क्लिअर करावी आणि 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट पेश करावा। याच्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत। अमरावती जिल्ह्यात अशी घटना होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावा आवश्यक आहे, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे। याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। अमरावती जिल्ह्यातील सरकारी शाळांची सध्याची अवस्था ही केवळ एक समस्या नसून ती आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेची आणि शिक्षणाच्या गुणवत्तेशी जोडलेली एक गंभीर चिंता आहे। डॉक्टर अलीम पटेल आणि युनायटेड फोरमने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे। राजस्थानमधील घटनेतून बोध घेऊन अमरावती जिल्हा प्रशासन या गंभीर मागणीवर किती गांभीर्याने विचार करते आणि पुढील 15 दिवसात काय ठोस उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे। विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे आणि त्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण मिळवून देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। या संदर्भात भविष्यात काय घडामोडी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।